नमस्कार. तंत्रज्ञानाच्या जगातनं काही गोष्टी अशा असतात ज्या दिसतात अगदी लहान, पण त्यांचं काम खूप मोठं असतं. आज आपण अशाच एका चिमुकल्या पण शक्तिशाली उपकरणाबद्दल बोलणार आहोत. कधी विचार केलाय का की रडार शत्रूच्या विमानांना इतक्या अचूकपणे कसं ओळखतं? किंवा हजारो किलोमीटर दूर असलेले सॅटेलाईट आपल्यापर्यंत सिग्नल कसे पोचवतात? अहो, या सगळ्यामागे एका लहानशा पण अत्यंत महत्वाच्या घटकाची जादू आहे. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका विशेष घटकामध्ये दडलेलं आहे, जो अति-उच्च फ्रिक्वेन्सीचे सिग्नल तयार करतो. चला तर मग ओळख करून घेऊया या नायकाची. आणि या नायकाचं नाव आहे IMP-T डायोड. हो, हाच तो छोटासा हिरो आहे जो रडार आणि सॅटेलाइट सारख्या मोठ्या तंत्रज्ञानाला खरी शक्ती देतो. चला तर मग ह्या IMP डायोडचं रहस्य जरा जवळून पाहूया. गंमत म्हणजे याच्या नावातच त्याच्या कामाची सगळी गुरुकिल्ली दडलेली आहे. तर इम्पॅक्ट म्हणजे इम्पॅक्ट आयनायझिंग ॲव्हलॉन्च ट्रान्झिट टाइम डायोड. आता हे नाव जरा मोठं आणि किचकट वाटेल, पण यातला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की हा डायोड नक्की काम कसा करतो. बघा, या शक्तिशाली डायोडचा प्रवास 1958 मध्ये WT रीड यांच्या संशोधनातून सुरू झाला. याची रचना तशी साधीच, एक PN जंक्शन. पण त्याची क्षमता तब्बल 3 ते 100 गिगाहर्ट्झ पर्यंतच्या फ्रिक्वेन्सीवर काम करण्याची याची ताकद खरंच थक्क करणारी आहे. तर मग हा छोटासा डायोड इतकं मोठं काम करतो तरी कसा? याची कार्यपद्धती आपण अगदी सोप्या 2 टप्प्यांमध्ये समजावून घेऊ शकतो. हे बघा, हे मुख्यत्वे 2 टप्प्यात काम करतं. पहिला आहे ॲव्हलांच इफेक्ट. कल्पना करा, जसा डोंगरावरून घरंगळणारा एक छोटा बर्फाचा गोळा खाली येईपर्यंत प्रचंड मोठा होतो ना, अगदी तसंच. जेव्हा या डायोडला उच्च रिव्हर्स व्होल्टेज दिला जातो, तेव्हा इलेक्ट्रॉन आणि होल्स वेगाने इतर अणूंना धडकतात आणि चार्ज कॅरियर्सची एक मोठी साखळी तयार होते. आणि दुसरा टप्पा म्हणजे या तयार झालेल्या कॅरियरना बाहेर पडायला लागणारा वेळ. याच वेळेला ट्रान्झिट टाइम असं म्हणतात. आणि ही 2 टप्प्यांची प्रक्रियाच याची खरी जादू आहे. यामुळे होतं काय की व्होल्टेज आणि करंट यांच्यात सुमारे 80 अंशांचा फरक तयार होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर व्होल्टेज वाढत असताना करंट कमी होतो. हे म्हणजे अगदी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखं आहे, नाही का? याच विचित्र गुणधर्माला म्हणतात निगेटिव्ह रेझिस्टन्स, आणि हीच या डायोडची खरी ताकद आहे. आणि हाच निगेटिव्ह रेझिस्टन्स या डायोडला एक शक्तिशाली मायक्रोवेव्ह ऑसिलेटर बनवतो. यामुळेच तो स्थिर आणि उच्च फ्रिक्वेन्सीचे सिग्नल्स तयार करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर निगेटिव्ह रेझिस्टन्स हीच ती जादू आहे जी या डायोडला मायक्रोवेव्ह सिग्नलचा राजा बनवते. अर्थात प्रत्येक तंत्रज्ञानाप्रमाणे IMP-AT डायोडच्याही काही जमेच्या बाजू आहेत आणि काही मर्यादाही आहेत. चला त्याही जाणून घेऊया. याची तुलना नेहमी गन डायोडशी केली जाते. आता ह्या तक्त्यावरून अगदी स्पष्ट होतंय, इम्पॅक्ट डायोड खूप जास्त पॉवर निर्माण करू शकतो, पण त्याच वेळी त्यात नॉईज म्हणजे अनावश्यक सिग्नल्सचं प्रमाणही खूप जास्त असतं. याउलट गन डायोड कमी पॉवर देतो, पण त्याचा आवाज म्हणजे नॉईज खूप कमी असतो. जास्त पॉवर असली तरी त्याच्या काही मर्यादा आहेतच. यात नॉईज खूप जास्त असतो, तो खूप गरम होतो आणि त्याची कार्यक्षमताही तुलनेनं कमी असते. म्हणूनच त्याचा वापर फक्त अशा ठिकाणी केला जातो जिथे उच्च पॉवरला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. पण जिथे उच्च पॉवरची गरज असते ना, तिथे इम्पॅक्ट डायोडचा कोणी हात धरू शकत नाही. लष्करी रडार, सॅटेलाइट कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि अगदी आपल्या DRDOच्या प्रयोगशाळेतही याचा वापर आणि संशोधन होतं. यावरूनच याचं महत्त्व लक्षात येतं. तर या संपूर्ण चर्चेतून आपण IMP-AT डायोडबद्दल काय शिकलो? चला, जाता जाता एक छोटा आढावा घेऊया. इम्पॅक्ट डायोड हा ॲव्हलॉन्च आणि ट्रान्झिट टाइम या 2 तत्वांचा वापर करून निगेटिव्ह रेझिस्टन्स तयार करतो आणि त्यातून संरक्षण, रडार आणि दळणवळण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी शक्तिशाली मायक्रोवेव्ह सिग्नल निर्माण करतो. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की नखा एवढ्या या लहानशा उपकरणात एवढी प्रचंड शक्ती निर्माण करण्याची क्षमता येते तरी कुठून? हेच तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं खरं आश्चर्य आहे, नाही का?